मग संजय म्हणे रायात्य ऐके तो पार्थू तेथ्य शोकाकुल रुदनात्य करी तू असे। मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला ऐक। तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला। तेय कुळ देखोनी समस्त स्नेह उपनलेय अद्भुत तेण्या द्रवलेय असे चित्त कवणे परी। तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला। त्यायोगाने त्याचे चित्त द्रवले कसे म्हणाल तर जैसे लवण जळय झळमलेय ना तरी अभ्रवात्य हाले तैसे सधीर परी विरमलेय हृदय तयाचे। ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हलतात त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे परंतु त्यावेळी द्रवले। म्हणूनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमीय रूपला राजहंस। म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला। तयापरी तो पांडुकुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्रीशार्ंग धरू काय बोले। पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका। म्हणे अर्जुना आधी पाह्य हेय उचित काय ये ठाय्य तुअ कवण हेय काही करीत आहासी। तो म्हणाला अर्जुना या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय। तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर। तुझ सांगे काय जाहलेय कवण उणे आलेय करिता काय ठेलेय खेदू काहीसा। सांग तुला झाले तरी काय काय कमी पडले काय करावयाचे चुकले हा खेद कशा करता। तू अनुचिता चित्त नेदिसी भीरू कही न संडीसी तुझेनी नामे अपयशी दिशा लंघिजे। तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस। तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे। तू शुरवृत्तीचा ठावो क्षत्रियांमाजीय रावो तुझी या लाठेपणाचा आवो तिहीय लोकीय। तू शुरवृत्तीचे ठिकाण आहेस क्षत्रियांचा राजा आहेस। तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे। तुवा संग्रामीय हरू जिंकिला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वांसिय। तू युद्धात शंकराला जिंकलेस निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास। तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास। पाहता तुझेनी पाडेय दिसे त्रैलोक्यही थोकडेय ऐसे पुरुषत्व चोखडेय पार्था तुझेय। तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच तुच्छ आहे असे वाटते। पार्था तुझा असा पराक्रम चांगला आहे। तो तुअकीय आजी येथेय सांडुनिया वीरवृत्तीतेय अधोमुख रुदनातेय करी तू आहासी। पण तोच तू यावेळी आपला वीरपाणा टाकून खाली मान घालून रडत आहेस। विचारी तू अर्जुनू किय कारुण्य किजसी दिनू सांग पा अंधकार्य भानू ग्रासीला आथी विचार कर। तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे। सांग बरे अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय। ना तरी पवनू मेघासी बिहे किय अमृतासी मरण आहे पाह्य पा इंधनची गिळोनी जाहे पावकात्य। अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय किंवा अमृताला मरण आहे का। अरे विचार कर लाकूडच अग्नीला गिळून टाकील काय। किय लवणेंची जळविरे संसर्गय काळकूट मरे सांग पा महाफणी दर्दुरेय गिळीजे काही किंवा मिठाने पाणी विरघळेल काय। दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय सांग बरे किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय। सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी केय जाहला परी तो त्वा साच केला आजी येत। कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय असे अघटित कधी घडले आहे का। पण तो अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास। म्हणूनी अजुनी अर्जुना झण्य चित्त देसी या हीना वेगीय धीर करुनिया मना सावधू होई। म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस। तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो। सांडीय हेय मूर्खपण उठिय घे धनुष्यबाण संग्रामीय हेय कवण कारुण्य तुझे हा मूर्खपणा सोडून दे। उठ धनुष्यबाण पुन्हा हाती घे। युद्धाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची अशा भलत्यावेळी तिचे काय प्रयोजन।
गातव जाणता तरी न विचारीसी का आता सांगे झुंजावेळे सदयता उचित काही. अरे तू चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस. युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय, सांग बर. हे असतीये कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू. अर्जुनातेय श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धैर्य हे शोच्यता अवेर्य. पंडू कुमरा म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. अर्जुना हा खेद टाकून दे. तुझ नवे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत तू अजूनी वरी हेत. विचारिय पा तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. येणे संग्रामाचेनी अवश्रय एत कृपाळू पण नुपकरे. हे आतांची काय सोय रे. जाहले तुझ लढाईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत. तू आधींची काय नेणसी, किय हे गोत्रज नोळखसी. वायांची काय करीसी, अतिशो आता. हे तू पूर्वीच जाणत नव्हतास का, किंवा या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का. आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा का. आजीचे हेय झुंज काय जन्मा नवल तुझ. हेय परस्परेय तुम्हा व्यास सदांची आधी. आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का. तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीचेच आहे. तरी आता काय झाले, काही स्नेह उपनलेय. हे नेणीजे परी कुडेय केलेय. अर्जुना तुहा मग आताच काय झाले. ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही. पण अर्जुना तू हे वाईट केलेस. मोह धरिलिया ऐसे होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल. ऐहिकेंसी ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास व परलोकास अंतरशील. हृदयाचे ढिलेपण एत निकयासी नव्हे, कारण हे संग्रामीय पतन जाण. क्षत्रियांसी ह्यावेळी अंत करणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. ऐसेनी तो कृपावंतू नानापरी असे शिकवितू. हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला. देवा हेय येतुलेवरी बोलावे नलगे अवधार्य. आधी तुमची विचार्य संग्रामू हा. देवा इतके बोलण्याचे कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर की हे युद्ध आहे का. हे झुंज नवे प्रमादू एत प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. देख्य माता पितरे अर्चिजती सर्वस्व तोषु पावविजती. तिये पाठ्य केविय वधिजती आपुलिया हातीय. पहा आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा. देवा संतुळून नमस्कारीजे का घडे तरी पूजीजे. हेय वांचुनी केविय निंदीजे स्वयं वाचा. देवा संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी. तैसे गोत्रगुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्मद्रोणांचे वर्ततसे, त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे. जयांलागिय मने विरुव आम्ही स्वप्नीनही न शको धरुव. त्या प्रत्यक्ष केविय करू घातू देवा. ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही, त्यांचा देवा आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे. वरी जळो हे जियालेय ए थाघवेयांसी. हेंची काय जाहले जे यांच्या वधीय अभ्यासिले. मिरविजे आम्ही यापेक्षा आग लागो या जिण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे.
जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची का? मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला तेणे उपकार्य काय आभारेला वधी तयात्य. मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय? जेथींची या कृपा लाहिजे वरू तेथेंची मने व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे? देवा समुद्र गंभीर ऐकीजे वरी तोही आहाच देखीजे परी क्षोभू मनिय नेणीजे. द्रोणाची ये देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्याच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. हे अपार जय गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गेहेन. हृदय याचे हे आकाश अमर्याद आहे खरे, पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल. पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे, त्याचा ठाव लागणार नाही. वरी अमृतही विटे किय काळुष्य वज्रही फुटे परी मनोधर्मू न लोटे. विकरविलाही एकवेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भंगेल, पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. स्नेहालागिय माये मणिपे ते किरू होये परी कृपा ते मूर्त आहे. द्रोणीय इये ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. हा कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी विद्यासिंधू निरवधी. अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर सर्व गुणांचे भांडार विद्येचा अनंत सागर आहेत. हा येणे मानेय महंतू वरी आम्हालागिय कृपावंतू. आता सांग पा येथ घातू चिंतू येईल इतके हे मोठे आहेत, शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का? सांग बरे. ऐसे हे रणीय वधावे मग आपण राज्यसुख भोगावे ते मना न ये आघवे. जीवितेसिय अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंत करणापासून मनात येत नाही. हे येणे मानेय दूरधर जे याहिउनी भोग सधर ते असतू येथवर. भिक्षा मागता भली द्रोणाचार्यांसारख्यांना मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे. अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नकोत. यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ना तरी देशत्यागेय जाईजे का गिरिकंदर सेविजे परी शस्त्र आता न धरिजे. इयांवरी अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरिकंदरांचा आश्रय घ्यावा, पण यांच्यावर शस्त्र धरू नये. देवा नवनिशतीय शरीय वावरोनी यांच्या जिवार्य भोग गिमवसावे रुधिर्य. बुडाले जे देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग भोगायचे ते काढूनी काय किजती. लिप्त केवी सेविजती मज नये हे उपपत्ती. याची लागिय ते मिळवून तरी काय करायचे आहेत? रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे? याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधार्य परी ते मनानयेची मुरारी. ऐकोनिया त्यावेळी कृष्ण ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. हे जाणूनी पार्थू बिहाला मग पुनर्पी बोलवू लागला म्हणे देवो का चित्त या बोला देतीचिना. हे जाणून अर्जुन भ्याला मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत? येरवीय माझ्या चित्तीय जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे परिनिकेय काय यापरवते ते तुम्ही जाणा. बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. पह्य वीरू जयांसी ऐकीजे आणि या बोलींची प्राणू सांडीजे ते संग्राम व्याजे.
उभे आहाती, पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. आता ऐसिया ते वधावेय किय अवेरुनिया निघावेय या दोहींमाजीय बरवेय तेय नेणोआ आम्ही. आता अशांचा वध करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे, या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. आम्हा काय उचित तेय पाहता न स्फुरे येत, जेय मोह्य येणेय चित्त व्याकुळ माझेय. आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही, कारण मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासींचा सता न दिसे वस्तुजात. डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसेनाशी होते. देवा तैसेय मज जाहलेय, जेय मन हेय भ्रांती ग्रासिलेय. आता काय हे तापुलेय तेही नेणेय. देवा तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने गासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावेय, निकेय ते आम्हा सांगावेय. जे सखा सर्वस्व आघवेय आम्हांसी तुव. तरी श्रीकृष्णा तू यासंबंधीचा विचार करून पहा, आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा आमचे सर्व तू काही तूच आहेस. तुव गुरु बंधू पिता, तुव आमुची इष्ट देवता, तुमची सदा रक्षता. आपदीय आमुतेय, आमचा गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता. संकटसमयी नेहमी तूच आमचा रक्षण करणारा आहेस. जैसा शिष्यांतेय गुरु, सर्वथ नेणेय अवेरू, किय सरितांतेय सागरू. त्यजिय केवी, शिष्याचा अवेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील. नातरी अपत्यांतेय माये, सांडूनी जरी जाये, तरी ते कैसेंनी जिये. ऐकेय कृष्णा, किंवा कृष्णा ऐक. मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार. तैसा सर्वांपरी आम्हांसी, देवा तुमची एक आहासी. आणि बोलिलेय जरी न मानिसी, मागील माझेय त्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस. आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल, तरी उचित काय आम्हा. जेय व्यभिचरेना धर्मा, तेय झडकरी पुरुषोत्तमा. सांगे आता तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू. हेय सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनीय, तो तुझी या वाक्या वांचुनी न जाय आणिकेय. हे सर्व कुळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही. एत पृथ्वीतळ आपू होईल, हेय महेंद्रपदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल. मानसींचा यावेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले, तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. जैसिय बीजेय सर्वथा आहाळ्य, तिय सुक्षेत्रीन जरी पेरिलिय, तरी न विरुळ ती सिंचिलिय. आवडे तैसिय, ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधेय कान्हीय नोहे, एत हेकची उपेगा जाये. परमामृत किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो. तेसे राज्यभोग समृद्धई, उज्जीवन नोहे जीव बुद्धी, एत जिव्हाळा कृपानिधी. कारुण्य तुझेय, त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे श्रीकृष्णा, तुझी कृपाच माझा आधार आहे, तीच उपयोगी पडेल. ऐसे अर्जुन तेत बोलिला, जन्मक्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनर्पी व्यापिला. उर्मी तेणेय, जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला, पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. किय मज पाहता उर्मी नोहे, हेय अनारिसेय गमत आहे, तो ग्रासिला महामोहेय. काळसर्पेय,
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे, त्याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले असावे. सवर्म हृदय कलार्य तेत कारुणिवेळेच्या भर्य लागला म्हणूनी लहरी. भांजेची ना मर्मस्थान जे हृदयकमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत. हेय जाणोनी एसी प्रौढी जो दृष्टीस्वेंची विष फेडी तो धानवया श्रीहरी गारुडी. पातला किय त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपाकटाक्षानेच विषाचे निवारण करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावश्य अवलिळा. रक्षील आता तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण शोभत होताच. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील. म्हणून तो पार्थू मोहफणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या. हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले आहे. मग देखा तेत फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनू जैसा घनपटलीय भानू. आच्छादिजे ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा. तयापरी तो धनुर्धरू जाहलासे दुःख्य जर्जरू जैसा ग्रीष्मकाळ्य गिरीवरू. वणवला का ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता. म्हणून सहजय सुनिळू कृपामृत्य सजळू तो ओळलासे श्रीगोपाळू. महामेघू म्हणून स्वभावत सुनीळ अत्यंत सावळा व कृपामृतरूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्णरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. तेच सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. तेथे श्रीकृष्णरूपी मेघाचे ठिकाणी सुंदर दंतावलीचे तेज हीच जणू काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. आता तो उद्गार कैसा वर्षेल तेणे अर्जुनाचळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. आता तो उद्गार श्रीकृष्णरूपी मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल. ते कथा ऐका मनाची या आराणुका ज्ञानदेवो म्हणे देखा. निवृत्तीदासो ते पहा ही कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनर्पी शोकाकुळी तू. काय बोले याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तो मग त्याला म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णातेय आता नाळवावेय तुम्ही मातेय मी सर्वथा न झुंजे येथे. भरमवसेनी तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने ह्यावेळी लढणार नाही. ऐसे ये की हेळा बोलिला मग मौन धरूनी थेला तेत श्रीकृष्णा विस्मो पातला. देखोनी तयातेय असे एकदम बोलला मग स्तब्ध होऊन बसला. त्याप्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. मग आपुला चित्तीय म्हणे एत हे काही आदरिल्या येणे अर्जुन सर्वथा कान्ह्य नेणे काय कीजे. मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला याप्रसंगी याने हे काय आरंभले आहे. या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. याला काय करावे. हा उमजे आता कवणे परी कैसेनी धीरू स्वीकारी जैसा ग्रहात्य पंचाक्षरी. अनुमानी का हा आता कशाने उमजेल कशाने धीर धरेल. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सूची निरवधी. निदानीची किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो. तेसे विवरी तू असे श्रियनंतू तया दोन्ही सैन्यांतू जयापरी पार्थू. भ्रांती सांडी
त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. तेय कारण मनीय धरिलेय, मग सरोष बोलो आदरिलेय, जैसे मातेच्या कोपीय थोकुलेय. स्नेह आठी श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते. किय औषधाची या कडूवटपणीय, जैसी अमृताची पुरवणीय, ते आहाच न दिसे परिगुणीय. प्रकट होय. किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने स्पष्ट होते. तैसिय वरीवरी पाहता उदास्य, आंतरी अतिसुरसेय, ध्येय वाक्य ऋषिकेशय. बोललो आदरिलीय. त्याप्रमाणे वर वर पाहता उदास कठोर पण आत अतिसुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मग अर्जुना त्या म्हणितलेय, आम्ही आजी हे नवल देखिलेय, जे तुवा येत आदरिलेय. माझ्यारींची. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणिवेते न संडीसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी. बहुसाल नीती. तू आपल्याला जाणता तर म्हणावतोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हालाच शहाणापणाच्या गोष्टी सांगतोस. जात्यंधा लागे पिसेय, मग ते सैरा धावे जैसेय, तुझे शहाणपण तैसेय. दिसतसे. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तुवा आपण पेय तरी नेणसी, परी या कौरवांते शोचुव पहासी, हा बहु विस्मय आम्हांसी. पुढती. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरता शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो. तरी सांग पा अर्जुना, तुझपासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादी विश्वरचना, तेय लटके काही. तर अर्जुना सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात, ते खोटे आहे की काय? एत समर्थू एक आधी, तयापासूनी भूत्य होती, तरी हे वायांची काय बोलती. जगा माझीय, तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच? 96. हो का सांप्रत ऐस्य झालेय, जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिलेय आणि नाशू पावे नाशिलेय. तुझेनी काही. तेव्हा आता असे झाले का की हे जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे का? तू भ्रमलेपणे अहंकृती यांसी घातू न धरीसी चित्तीय, तरी सांगे काही हे होती. चिरंतन. तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग बरे हे काय चिरंजीव होणार आहेत? किय तू एक वधिता आणि सकळ लोको हा मरता, ऐसी भ्रांती झण्या चित्ता. येवो देसी. किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस. अनादिसिद्ध हे आघवेय, होत जात स्वभावेय, तरी तुवा का शोचावेय. सांगेय मज. ही सगळी सृष्टी अनादिसिद्ध आपोआप होते व जाते, तर मग तू शोक का करावास? सांग बरे. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतीसी, आणि तुमची नीती सांगसी. आम्हांप्रती. पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही. मनात आणू नये ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. देखे विवेकी जे होती, ते दोही तेन्ही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती. म्हणून या. हे पहा जन्म मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करत नाहीत. अर्जुना सांगेन ऐक, एथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेक. आदी करूनी. अर्जुना सांगतो ऐक, पहा, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहो. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करूनी. दोन्ही नाही, ते आपण हल्ली आहो असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुत
या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. हे उपजे आणि नाशे, तेय मायावशय दिसे, एरवीय तत्वता वस्तू जेय असे, तेय अविनाशची. जन्म व मृत्यू हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जैसे पवने तोय हलविलेय आणि तरंगाकार जाहलेय, तरी कवण केय जन्मलेय. म्हणो येतेत वाऱ्याने पाणी हलवले, त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल? त्यांची वायूचे स्फुरण ठेलेय आणि उदक सहज सपाट जाहलेय, तरी आता काय निमालेय? विचारीय पा. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले, तर आता कशाचा नाश झाला विचार कर. ऐक्य शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख. प्रमाण तुव. आणखी असे पहा की शरीर तर एकच आहे, पण वैपरत्वे त्याच अनेक दशा प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा आहे. एत कौमारत्व दिसे, मग तारुणीय ते भरणशे, परी देहची हा न नाशे. एकेका सवेय, याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एकेक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. तैसीय चैतन्याच्या ठाईय, इयेय शरीरांतरेय होती जाती पाह्य, ऐसे जाणे तया नाहीय. व्यामोह दुःख, त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दुःख कधीही होत नाही. एत नेणावया हेंची कारण, जे इंद्रिया अधीनपण तिही आकळीजे अंतःकरण. म्हणूनी भ्रमे, असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिय विषय सेविती, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती. संगेय येणे, इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. जया विषयांच्या ठाईय, एकनिष्ठता कही नाहीय, तेथ दुःख आणि कान्हीय. सुखही दिसे, ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दुःख व काही थोडे सुखही दिसते. त्या विषयांपासून कधी दुःख तर कधी सुख प्राप्त होते. देखेय शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती. श्रवणद्वारे पहा की निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण, हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संज्ञेय कारण. संतोषखेदा, मृदू व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात. व्यासूर आणि सुरेख, हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख. नेत्रद्वारे पहा, भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात. सुगंधू आणि दुर्गंधू, हा परिमळाचा भेदू, जो घ्राणसंज्ञेय विषादू. तोषू देता, सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दुःख उत्पन्न करतात. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीतीत रासू, म्हणूनी हा अपभ्रंशू. विषय संगू, त्याचप्रमाणे कडू व गोड दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. देखेय इंद्रिया अधीन होईजे, तय शीतोष्णांतेय पाविजे, आणि सुखदुःखीय आकळीजे. आपण पेय पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखाच्या तडाख्यात सापडतो. या विषयांवांचुनी कान्हीय, आणि सर्वथा रम्य नाहीय, ऐसा स्वभावोची पाह्य. इंद्रियांचा पहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे. भद्र जाती, हे विषय आहेत तरी कसे,
मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो, देखे अनित्य तियापरी म्हणूनी तो अवेरिय हा सर्वथा संगून धैर्य धनुर्धरा. तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. पहा, याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. हे विषय जयात्या नाकळीती, तया सुखदुःख्य दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुख दुःख ही दोन्ही नाहीत, आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. तो नित्यरूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही, तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुना कान्ह्य एक सांगेन मी ऐक, जे विचारपर लोक ओळखीती. आता अर्जुना मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्तरूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. सलिलिय पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे की जे. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते, पण राजहंस ज्याप्रमाणे ते निवडून वेगळे करतो. किय अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून घेतात. ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधिकसणी, मग नवनीत निर्वाण्य दिसे जैसे. अथवा बुद्धिचातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते. किय भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट, ते थोडे ते फलकट जाणो आले. किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफाणले असता धान्य जाग्यावर राहते व उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते. तैसे विचारिता निरसलेय, ते प्रपंचू सहजय सांडवलेय, मग तत्वता तत्व उरलेय ज्ञानियांसी. त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो, जो मिथ्या ठरतो, असा प्रपंच देहादी उपाधी ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व ब्रह्म मात्र उरते. म्हणूनी अनित्याच्या ठाय्य तया आस्तिक्य बुद्धी नाहीय, निष्कर्षू दोहींही देखिला असे. म्हणून ज्यांनी दोहोंमधील उपाधी व चैतन्य सार ओळखले, त्यांची शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. देखेय सारासार विचारिता, भ्रांती ते पाह्य असारतात, तरी सार तेय स्वभावता नित्य जाणेय. पहा, सारासाराचा विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज, व सार हे स्वभावत च नित्य आहे असे जाण. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेच नामवर्ण आकारू चिन्ह नाहीय. हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नाहीत. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू, तया केली आहे घातू कदा नोहे. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे, त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. आणि शरीरजात आघवेय, हेय नाशिवंत स्वभावेय, म्हणूनी तुवा झुंजावेय पंडू कुमरा. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावत च नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना, तू लढावे हे योग्य आहे. तू अधरुनी देहाभिमानातेय दिठी सुनी शरीरातेय, मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. तू देहाचा अभिमान धरून व या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारीसी, तरी वधिता तू नवेसी. हे वध्य नवती, तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वत विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस व हे मारले जातील असेही नाही. 2 ते 138
जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नींची साच आपजे मग जेवनिया पाहिजे तनु कान्ह्य नाही ज्याप्रमाणे जे स्वप्नात स्वप्न पहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते आणि मग जागे होऊन पहावे तर काही एक नसते तैसी हे जाण माया तू भ्रम तू आहासी वाया शस्त्रेय हाणितलिया छाया जेसी अंगीय न रूपे त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयास्वेय किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो ना तरी मठीय आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले असते पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते तैसे शरीराच्या लोपीय सर्वथा नाशू नाही स्वरूपीय म्हणून तू हेय नारोपी भ्रांती बापा त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही म्हणून बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथेय आपण जुने वस्त्र टाकावे व मग नवीन धारण करावे त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो हा अनादी नित्यसिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकीय छेदू न घडे यया हा आत्मा अनादी नित्यसिद्ध शाश्वत असणारा उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही हा प्रयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा हा आत्मा प्रलयकाळाच्या पाण्यानेही बुडत नाही हा अग्नीने जळणे संभवत नाही तेथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णू हा आत्मा अर्जुना तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही ध्यानतर याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते हा तर्काची दिठी गोचर नो हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे अर्जुना हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे हा सदा दुर्लभू मना आपू नो हे साधना निसिमू हा अर्जुना पुरुषोत्तमू हा सत्वादी 3 गुणांनी रहित आकाराच्या पलीकडचा अनादी विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे हा गुणत्रय रहितू अनादी अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप अर्जुना हा आत्मा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजय शोकू आघवा हरेल तुझा अर्जुना असा हा आहे असे लक्षात घे हा सर्वव्यापी आहे हे ओळख मग तुझा हा सगळा शोक सहजच नाहीसा होईल अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचुअ न पवसी पंडू कुमरा अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशिवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही जो आदिस्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्यूतू गंगाजळाचा कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंड आहे ते आदी नाही खंडलेय समुद्रीय तरी असे मिनलेय आणि जातची मध्ये उरलेय दिसे जैसे ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही त्याची उत्पत्ती एकसारखी चालूच असते व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते इयेय तिन्ही तयापरी सरस्यत सदा अवधार्य भूतांसी कवणीय अवश्रिय ठाकती ना त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय ही तिन्ही बरोबरच असतात असे समज
ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत. म्हणून हे आघव्य एत तुझ नलगे शोचाव्य, जे स्थितीची हे स्वभाव्य अनादी येसी. म्हणून या सगळ्याबद्दल शोक करण्याचे तुला येथे कारण नाही, कारण मुळापासूनच स्वभावत अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. ना तरी हे अर्जुना, नयची तुझी या मना, जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया. अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी हे वरील म्हणणे तुझ्या मनाला येत नसेल, तरी येत कान्ह्य तुझं शोकासी कारण नाहीय. हे जन्ममृत्यू पाह्य अपरिहर, तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही, कारण असे पहा की हे जन्ममृत्यू हे टाळता न येणारे आहेत. उपजे ते नाशे नाशले पुनर्पी दिसे, हे घटिकायंतर जैसे परिभ्रमे गा. जे उपजते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना, रहाटगाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. ना तरी उदो असतू अपैस्य, अखंडित होत जात जैसे हे जन्ममरण तैसे अनिवार्य जगीय. अथवा उदय व अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जातात, त्याप्रमाणे जन्ममृत्यू हे जगात न चुकवता येणारे आहेत. महाप्रळयावश्रेय हेय त्रैलोक्यही संहरे, म्हणून हा न परिहरे आदी अंतू. महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही. तू जरी हे ऐसे मानिसी, तरी खेदू का करीसी, काय जाणतुची नेणसी धनुर्धरा. असे हे जर तुला कबूल असेल तर मग खेद का करत आहेस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस? एत आणिकही एक पार्था, तुझ बहुत्य परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाहीय. या ठिकाणी अर्जुना, आणखी एका तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. जे ये समस्तेय ये भूतेय जन्मादी अमूर्तेय, मग पाली व्यक्तितेय जन्मलेया. शकारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माला आल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. तिये क्षयासी जेत जाती, तेत निभ्रांत आनयनवती, देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. ते जेथे नाश होऊन जातात तेथे संशय वेगळे असत नाहीत. पहा, ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. येरमध्ये जय प्रतिभासे, तेय निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायोशय तत्स्वरूपीय. आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त साकार रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे आहे. त्या स्वप्नाप्रमाणेच सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. ना तरी पवनय स्पर्शिलेय नीर, पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार. व्यक्ती कनकीय, अथवा पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो. ते से सकळ हेय मूर्त, जाणपा मायाकारीत जैसे आकाशीय बिंबत अभ्रपटल. त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली, मायेमुळे भासमान झाली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, तैसे आधीची जय नाहीय. तयालागिय तुअर उदसी काही तुअ अवीट तेय पाह्य चैतन्य एक. त्याप्रमाणे जे मुळात नाहीच त्याकरता तू का रडत बसला आहेस? निर्विकार असे जे चैतन्य, त्याच्याकडे तू लक्ष दे. जयाची आरतीची भोगीत विषय त्यजिले संत, जयालागिय विरक्त वनवासीये. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संताच्या ठिकाणी उत्पन्न होताच विषय त्या संतांना सोडून जातात. जे विरक्त आहेत ते आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात. दिठी सुनी जयातेय ब्रह्मचर्यादी व्रतेय, मुनीश्वर तपातेय आचरताती. त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात. एक अंतर्य निश्चळ, जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसारजात. कित्येक स्थिर अंत करणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार विसरून जातात. एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चेता निरवधी तल्लीनता. निरंतर
कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात. एक ऐकतांची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभव्य पातले. तद्रूपता कित्येक त्याचे रूपवर्णन ऐकुतात शांत होतात व त्यांची देहभवना सुटते. कित्येक त्याच्या अनुभवाने साक्षात्काराने तद्रूपता पावतात. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रामाजीय मिळत, परी मागवते न समात. परतले नाहीय सर्व नद्या समुद्राला मिळतात, पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे केव्हाही होत नाही. तैसिया योगीश्वरांची या मती मिळवणीस्वे एकवट्टी, परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात. पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन देहतादात्म्यावर येत नाहीत. जय सर्वत्र सर्व ही देहीय, जया करितांही घातू नाहीय, तेय विषवात्मक त्व पाह्य. चैतन्य एक जे सर्वत्र सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही, ते विश्वव्यापी चैतन्य तू लक्षात घे. जयाचेनी स्वभाव्य हेय होत जात आघव्य, तरी सांग काय शोचाव्य. एत तुवा हे सर्व जग स्वभावत उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे, तर सांग येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे. एरवीय तरी पार्था तुझ का नेणोव न मन्यचेता, परी किडाळ हेय शोचिता. बहुतीय पर्य हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. तू अजूनी का न विचारीसी, काय हेय चिंती तू आहासी. स्वधर्मू तो विसरलासी, तरावेय जेणे तू अजून ह्याचा का विचार करत नाहीस. हे काय मनात घेऊन बसला आहेस. ज्याच्या योगाने तरुण जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस. या कौरवा भलतेय जाहलेय, अथवा तुझची कान्ह्य पातलेय, किय युगची हेय बुडालेय. जरी येत या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, अथवा यावेळी युगात जरी ओढवला, तरी स्वधर्मू एकू आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाह्य. कृपाळूपणे तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित. संग्रामसमयी अर्जुना तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनिही विष होय सुदले. नवज्वर्य देता अरे दूध जरी गायचे असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे वैद्यकशास्त्राने सांगितले असताही आग्रहाने नवज्वरात दिलेच तर ते विषवत मारक होते. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणूनी तुआ आता सावध होई. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो, एवढ्याकरता तू आता सावध हो. वायांची व्याकुळ काही आपुला निजधर्मू पाह्य, जो आचरिता बाधू नाहीय. कवण्य काळीय तू विनाकारण शोकाकुल का होतोस. ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागावयाचा नाही, त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. जैस्य मार्गेंची चालता, अपावो न पवे सर्वथा का दीपाधार्य वर्तता. नाडळी जे ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही, तयापरी पार्था स्वधर्मेय राहाटता सकळ कामपूर्णता सहजेय होय. त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पुऱ्या होतात. म्हणूनी यालागिय पाह्य तुम्हा क्षत्रिय आणि कान्ह्य संग्रामावांचुनी नाहीय. उचित जाणेय म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. निष्कपटा होवावे उसिणा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे. प्रत्यक्षावरी मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावे, पण हे बोलणे असो. प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा आता जास्त काय सांगावे.
अर्जुना झुंज देखे आतांचे हेय हो का जय दैव तुमचे किय निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना सांप्रतचे युद्ध पहा. हे कार्य म्हणजे जणू काय तुमचे दैवच फळले आहे, अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या पुढे उघडा झाला आहे. हा संग्रामू काय म्हणिपे किय स्वर्गूची येणे रूपेय मूर्त का प्रतापेय उदो केला. याला काय युद्ध म्हणावे. युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे, अथवा तुझा प्रतापच हा उगवला आहे. ना तरी गुणाचेनी पतिक्रिय आरतीचेनी पडिभरेय हेय कीर्तीची स्वयंवर्य आली तुझ, अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास आली आहे. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तय झुन जैसे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असे युद्ध करावयास मिळते, ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पहावे तर तो चिंतामणी आढळावा. ना तरी जांभया पसरे मुख ते थवचटे पडे पियूक तैसा संग्रामू हा देख पातला असे. अथवा जांभई देण्याकरता तोंड उघडावे व अकस्मात अमृत त्यात पडावे, त्याप्रमाणे हे युद्ध अनायासे आलेले आहे असे समज. आता हा ऐसा अवेरीजे मग नाथिलेय शोचुव बैसीजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. आता असा हा संग्राम टाकून नाही त्या भलत्याच गोष्टीबद्दल शोक करत बसलास तर असे करण्यात हे अर्जुना आपणच आपले अकल्याण करून घेतो. पूर्वजांचे जोडलेय आपणची होय धाडिलेय जरी आजी शस्त्र सांडिलेय रणीय ये. आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल. अस्ती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिमोसीत पावतील महादोष. इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला नावे ठेवील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठातील. जैस्य भातारेनहीन वनता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मेणवीर. ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते त्याप्रमाणे स्वधर्मत्यागाने जीविताची तशी दशा होते. ना तरी रणीय शव सांडीजे तेय चौमेरी गिधिय विदारीजे तैसे स्वधर्महीना अभिभवीजे महादोषीय. अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहो बाजूंनी गिधाडे तोडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. म्हणून स्वधर्मू हा सांडसील पापावरपडा होसील आणि अपेश तेय न वचेल कल्पांतवरी. म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही. जाणतेनी तनुची जियावे जनु अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पा केविय निगावे. एथोनिया अपकीर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे. आता सांग बरे येथून परत कसे फिरावे. तू निर्मत्सर सदयता येथूनी निघसील कीर माघवता परी ते गती समजता न मनेल यया. तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही. हे चहूंकडूनी वेढीतील बाणवरी घेतील तेच पार्था न सुटीजेल कृपाळूपणे. म्हणून हे चारही बाजूंनी तुला घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्याप्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. ऐसेनीही प्राणसंकटे जरी विपाय पा निघणे घटे तरी ते जियालेनही ओखटे मरणाहुनी. जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच. तुआ आणि काही एक न विचारिसी एत संभ्रमेय झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. आणखीही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगय मज. तर अर्जुना तुझे ते दयाळूपण या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का.
सांग बरे मला. हे म्हणती गेला रे गेला. अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगय बोलू उरला. निका काही, ते म्हणतील हा पळाला रे पळाला. अर्जुन आम्हाला भ्याला. असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का? सांग बर. लोक सायास्या करुनी बहुतेय, का वेंचिती आपुल्या जीवितेय, परी वाढविती कीर्तितेय. धनुर्धरा, लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण अर्जुना कीर्ती वाढवतात. ते तुझं अनायासेय, अनकळीत जोडिली असे, हे अद्वितीय जैसेय. गगन आहे, ती तुला अनायासे पुरी लाभली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे, तैसी कीर्ती निसीम. तुझ्या ठाय्य निरुपम, तुझे गुण उत्तम. तिह्य लोकीय, त्याप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझ्या ठिकाणी उत्तम कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. दिगंतीचे भूपती, भात होऊनी वाखाणीती, जे ऐकिलिया दचकती. कृतांतादिक, देशोदेशीचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखाणतात. ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते. एसी महिमा घनवट, गंगा झेसी चोखट, जया देखिय जगिय सुभट. वाट जाहली, अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगातील मिमी म्हणणारे वीर चकित होतात. तेय पौरुष तुझे अद्भुत, ऐकोनिया हे समस्त, जाहले आथी विरक्त. जीवितेंसी, तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे. जैसा सिंहाची या हाका, युगा तू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा. धाकू तुझा, ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रळयकाळ होतो, त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. जैसे पर्वत वज्रातेय, ना तरी सर्प गरुडातेय, तेसे अर्जुना हे तुतेय. मानिती सदा, ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात. तेय अगाधपण जाईल, मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निघसील. न झुंजतुची, जर तू न लढताच परत निघशील तर तुझे ते महत्व नाहीसे होईल आणि मग तुला हीनपणा येईल. आणि हे पळता पळवून येदिती, धरुनीम अवकळा करीती, न गणित कुटी बोलती. ऐकता तुझं, आणि तू पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत. तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. मग ते वेळीय हिय फुटावेय, आता लाठेपण्या का न झुजावेय. हे जिंकलेय तरी भोगावेय, महितळ. मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये. ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. ना तरी रणीय येत, झुंजता वेंचलेय जीवित, तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील. अथवा या समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासावाचून प्राप्त होईल. म्हणून ये गोठी, विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठिय. झुंजय वेगीय, एवढ्याकरता हे अर्जुना, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. देखे स्वधर्मू हा आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता. पातकाची, पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला. सांगय प्लवेंची काय बुडीजे, का मार्गीय जाता आडळीजे, परी विपाय चालो नेणीजे. तरी तेही घडे. अर्जुना सांग, गोडीने कोणी बुडेल का, किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेच लागेल का. पण कदाचित चालताच येत नसेल तर तेही होईल. अमृतेय तरीच मरीजे, जरी विखेंसी सेविजे, तैसा स्वधर्मीय दोषू पाविजे. हेतुकपणे दूधच पण जर विषासह सेवन केले तर त्या दुधानेही मरण येईल. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून या पार्था, हेतू सांडोनी सर्वथा, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाहीय. म्हणून पार्था, फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर.
म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. सुख्य संतोषा न यावेय, दुःखीय विषादा न भजावेय, आणि लाभालाभ न धरावे. मना माझीय, सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये, आणि लाभ व हानी मनात धरू नये. एत विजय पण होईल, किय सर्वथा देह जाईल, हे आधींची कान्ही पुढील चिंता वेना. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल, या पुढच्या गोष्टींचा अगोदरच विचार करत बसू नये. आपण या उचिता स्वधर्मेय राहाटता, जेय पावे तेय निवांता. साहोनी जावेय, आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. ऐसिया मनेय होवावेय, तरी दोषू न घडे स्वभावेय, म्हणूनी आता झुंजावेय. निभ्रांत तू व्हा, अशी मनाची तयारी होईल तर सहजच पाप घडणार नाही. म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस हे योग्य आहे. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगू निश्चित. अवधार्य पा, येथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. जया बुद्धियुक्ता, जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा. बाधुव न पवे. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मयोगातील बुद्धी मुळीच बाधत नाही. जैसे वज्रकवच लेजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी जैतेस्य उरिजे. अचुंबित, ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नाही तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्श न होताच विजयी होऊन राहता येते. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षू तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमू दिसे. चोखाळत, त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते, त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच, पण मोक्षाचीही प्राप्ती होते. कर्माधारे राहाटीजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बंधीजे. भूतबाधा, कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही. तियापरी जे सुबुद्धी, आपुलालिया निरवधी, हा असतांची उपाधी. आकळुव न सके, त्याप्रमाणे सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही. जेत न संचरे पुण्यपाप, जय सूक्ष्म अति निष्कम, गुणत्रयादी लेप. न लगती जेथ, ज्या बुद्धीत पुण्य पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी विचाराने सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो. अर्जुना ते पुण्यवशय, जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे. संसार भय, अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रगट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. जेसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी. म्हणो नये, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी, पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे या सुबुद्धीला लहान म्हणता येत नाही. पार्थ बहुतीय परी, हे अपेक्षिजे विचारशूर्य, जे दुर्लभ चराचर्य. सद्वासना, अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. आणि का सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू. दैवगुणेय, ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी. निरंतर, अमृत जसे दुर्लभ त्याच्याप्रमाणे परमात्मा हाच जिचा शेवट, अंतिम ध्येय आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रावाचून निखलास अन्य गती नाही,
तैसे ईश्वरा वाचूंनी कान्ह्य जिये आणि क्लाणी नाहीय ते एकची बुद्धी पाह्य अर्जुना जगीय त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. पहा येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेत निरंतर रमती अविवेकीये याहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात. म्हणूनी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाहीय. म्हणून पार्था त्यांना दुर्बुद्धियुक्तांना स्वर्ग संसार व नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. वेदाधारेय बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळ्या आसक्ती धरुनिया वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात. केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलांचा लोभ धरतात. म्हणती संसार्य जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्गसुख भोगीजे. मनोहर ते म्हणतात मृत्यूलोकी जन्मावे यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. येथ हेय वांचुनी कान्ह्य आणिक सर्वथा सुखची नाहीय ऐसे अर्जुना बोलती पाह्य. दुर्बुद्धी ते या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात. अर्जुना पहा देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगीय चित्त देऊनिया. पहा केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात. क्रियाविशेषय बहुतेय न लोपिती विधितेय निपुण होऊन धर्मातेय अनुष्ठिती. अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. परी एकची कुड्य करीतीय जे स्वर्गकामू मनीय धरिती यज्ञपुरुषा चुकती भोगता जो. परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात. जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दिजे काम इष्टांनीय संचविजे. काळकूट ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टांनात जालिम विष घालावे. दैवेय अमृतकुंभ जोडला तो पाय हाणोनी उलंडीला तैसा नासिती धर्मू निपजला. हेतुकपणे किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे परी नेंटी ते काय कीजे अप्राप्य देखेय. मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे. जेसी रांधवणी रससोय नेकी करुनिया मोले अवेकी तैसा भोगासाठी अविवेकी. धाडी ती धर्मू ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वाने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. म्हणूनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनीय वसे. म्हणून अर्जुना वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव. तिन्हीय गुणीय आवृत हे वेद जाणे निभरांत म्हणूनी उपनिषदादी समस्त सात्विकतेय तू असे नि संशय समज की वेद हे सत्व रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत. येर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्मादिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. म्हणूनी तो जाण हे सुखदुःखांसीच कारण एक झणे अंतःकरण
रिगोअ देसी, म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस. तू गुणत्रयाते अवेर्य, मी माझे हेय न करी, एक आत्मसुख अंतर्य विसम झणीय. तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझे पण धरू नकोस, पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. जरी वेदेय बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण ही तापुले त्यांची घेपे. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक विधिनिषेधांचे प्रकार सुचवले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चालिजती. सांगय मज, ज्याप्रमाणे सूर्योदय होतात सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जावयाचे. सांग बरे मला. का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगेय. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तितके पाणी जरी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. तैसे ज्ञानीय जे होती, ते वेदार्थातेय विवरिती, मग अपेक्षित तेय स्वीकारिती. शाश्वत जेय, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग त्यात शाश्वत व जे इष्ट त्याचेच ग्रहण करतात. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता तुझं उचित होय आता. स्वकर्म हेय, म्हणून अर्जुना ऐक, याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच यावेळी तुला उचित आहे. आम्ही समस्तही विचारिले, तनु ऐसेची हेय मना आलेय, जे न सांडीजे तुवा आपुलेय. विहित कर्म, आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. परी कर्मफळीय आस न करावी, आणि कुकर्मीय संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी. हेतुवीर, परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संगू टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मेय. अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन पूर्वक विहित कर्मे करावीस. परी आदरिलेय कर्म दैवेय, जरी समाप्ती ते पावे तरी विशेष्य तेच तोषावेय. हेही नको, परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष काही संतोष मानावा हेही नको. किय निमित्तय कोण्या एकेय, तेय सिद्धी न वचता ठाके, तरी तेथींचेनी अपरितोखेय. शोभावेय ना, किंवा काही कारणामुळे ते आरंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसेच अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. आचरता सिद्धी गेलेय, तरी काजाची कीर आलेय, परी ठेलियाही सगुण जहालेय. ऐसेंची माई, हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले कामच झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. देखे जेतुलालय कर्म निपजे, तेतुलेय आदिपुरुषीय अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजेय. जहालेय जाणे, कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समज. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती. संजयो म्हणे, तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. ऐसे कृष्णवाक्य ऐकिलेय, तेथ अर्जुने मनीय म्हणितलेय, आता आमुचियाची काजा कीर आलेय. उपपत्ती इया शसे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले. जेय कर्मजात आघवेय, एत निराकारिलेय देवेय, तरी पारुषलेय म्या झुंजावेय. म्हणून या, कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने त्याजे ठरवले, तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबेल. ऐसा श्रियच्युताची या बोला. चित्तीय धनुर्धरू उवायला आता प्रश्न करील भला. आशंकोनी, श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला.
यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील. तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, किय विवेकामृत सागरू, प्रांतहीनू. तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. जणू काय तो सर्व धर्मांचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. जो आपण सर्वज्ञनाथू, निरूपिता होईल श्रियनंतू, ज्ञानदेवो सांगेल मातू, निवृत्तीदासू. सर्वज्ञ जो श्रीकृष्ण तोच स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. इति श्रीज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकाया द्वितीयोऽध्यायः.